निवडणूक प्रक्रिया येत्या 90 दिवसात पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आज बुधवारी दिनांक 6 मे रोजी सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराध्य यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. याबाबतची माहिती अशी: पुंगाव तालुका राधानगरी येथील स्वामी समर्थ सहकारी दूध संस्था आणि गोकुळ दूध संघाच्या संचालकांनी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिलेल्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर काल आणि आज अशी 2 दिवस सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराध्य यांच्या खंडपीठाने पुंगावच्या स्वामी समर्थ सहकारी संस्थेची याचिका मंजूर केली. या याचिकेवरच गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया येत्या 90 दिवसात पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिला. गोकुळच्या संचालकांनी महाराष्ट्र सरकारने जो कायदा बदलला होता त्याविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने गोकुळच्या संचालकांना सर्वोच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाद मागण्याची मुभा असल्याचे स्पष्ट केले आहे. या याचिकेच्या माध्यमातून संचालकांनी उपस्थित केलेले मुद्दे व हरकती न्यायास अनुसरून असल्याने त्यांचा विचार करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाला दिले आहेत. आज व काल झालेल्या या सुनावणीमध्ये गोकुळ दूध संघाच्या संचालकांच्या वतीने वरिष्ठ वकील ॲडव्होकेट अभिषेक मन्नू संघवी, ॲडव्होकेट आनंद लांडगे, ॲडव्होकेट भूषण मंडलिक यांनी बाजू मांडली. वकील ॲडव्होकेट मुकुल रोहतगी यांनी स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थेची बाजू मांडली. श्री महादेव दूध संस्थेच्या वतीने वरिष्ठ वकील ॲडव्होकेट तळेकर तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने ॲडव्होकेट धर्माधिकारी यांनी काम पाहिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आता गोकुळच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. धन्यवाद. पाहत रहा SP न्यूज.